नमस्कार, शुभ सकाळ। आज शेवटचा पेपर आहे पोरांचा। 8 एप्रिल आहे आज। उद्यापासून सुट्ट्या। सकाळी 7:30ला आवरून द्यावं लागायचं मला नाश्त्याला, त्याला धावपळ व्हायची जरशी। उद्यापासून थोडंसं निवांत आहे आता मी। 4 दिवसापासून पोरं आरडाओरडा करायला लागलेत, आता सुट्ट्या लागल्यात, गावाला जायचे। चला मी थोडीशी निवांत झाले आता, थोडं उशिरा केलं तरी चालेल। 11:30 पर्यंत येतील। आणि कालपासून खिडकीमध्ये एक गोष्ट घडली। अंड दिले एका पक्ष्याने। दोनदा घरटं केलं तर दोनदा मी काढून टाकलं। त्यांनी शेवटी दिलेच तिथं अंडे। उचलून काढून ठेवायला लागेल मला बाजूला। पोरं सारखं तिथं जातात, हात लावतात, हसत आहेत ते कालपासून। मी मटकी भिजू घातली। काल सकाळी भिजू घातली होती मी, रात्री पाण्यातून काढून कपड्यात बांधून ठेवली। ते बघा किती चांगले मोड आलेत। उन्हाळ्याचं पटकन मोड येते। आणि मी पुरी बनवली होती पोरांना आज डब्याला, फक्त पुरीच दिली। थोडासा रवा टाकला होता, त्याच्यामुळे कडक झाली। एवढ्या शिल्लक ठेवल्या त्यांनी माझ्यासाठी। आणि मला थोडे शंकरपाळे करायचे आहेत, 1 किलोचे। मैदा आणून ठेवला मी त्यासाठी। मी काम आवरून घेते आता। काम आवरून घेतले थोडेसे। माझा चेहरा सुजायला लागलाय 3-4 दिवसापासून। कूलरच्या हवेने व्हायला लागले तसं, फॅनच्या आणि कूलरच्या हवेने डोळे ते सुजायला लागले। ते गावाला जायचं आता, दिवाळीच्या सुट्ट्यात गेलतो आम्ही शेवटचं। सगळेजण वाट बघतात। आंबे पण आलेत भरपूर। बघू आता कधी जाणं होतं ते। माझे थोडेसे काम बाकी इथं, थोडं शिलाई मशीनचं काम चालू आहे। चिप्स बनवायचे आहेत मला 5-6 किलोचे। बाकीचं मी थोडंसं गावाकडून आणणार आहे, कुरड्या ते पापड आहेत माझे गेल्या वर्षीचे, ते संपल्यावरच करणार आहे मी। बटाटे पण स्वस्त झालेत आता, 30 रुपये किलो झाले ते। तर पोरं खातेत आता, तर थोडेसे करून ठेवणार आहे 5-6 किलोचे। आरूला पण सुट्टी लागली आता, थोडीशी मदत होती तिची पण। सगळे काम आवरून घेऊन मगच जाणार आहे गावाकडं। 1 महिनाभर सुट्टी असती। 11 जूनला शाळा भरणार आहेत ह्या वर्षी। तर 6-7 तारखेपर्यंत मला वापस यावं लागेल। 11 जूनच्या 11ला शाळा भरणार आहेत। तर गावाकडे राहण्यात येते, सगळ्यांच्या भेटी होतात, आंबे पण खायला असतात वडिलांकडं। चला आता मला मिसळ बनवायला सांगितली, पाव आणतील ते, मटकीची मिसळ। कोणी 11ला येतात, 11:30ला, कोणी 12:30 पर्यंत येतात। तोपर्यंत आवरून घेते मी सगळं। भेटू आपण नंतर। बऱ्याच दिवसापासून असाच टीव्ही चालतोय, आम्ही असंच बघतो। कोणतं बटन दबलं कोणतं नाही ते काय दुरुस्त व्हाय नाही। आणि मी मिसळ बनवण्यासाठी इथं सामान काढले। गूळ आणि चिंच भिजू घालायचे मला। इकडे चिंच भिजू घातली, दूध तापायला ठेवले आताच। मिसळला जेवढं साहित्य आहे मी तेवढंच बनवणार आहे। सगळं साहित्य नाही आहे माझ्याकडं। कोथिंबीर नाही, लिंबू नाही, फरसाण नाही। बऱ्यापैकी मोड आलेत। 12 तास लागले बरोबर एवढे मोड यायला।
आलं भरपूर आणून ठेवले. आवळे आणून ठेवलेत कधीपासूनचे, मला काहीच करणं व्हाय नाही आवळ्याचं. सुकून गेले आवळे. पूर्ण कलर बदललाय. मुरांबा बनवायचा आहे मला. कच्चेच होते थोडेसे, जरा खराब झाले ते, मी खाल्ले काही. आणि हा मोबाईलचा स्टँड मोडला आहे. हे बघा दोऱ्याने बांधलाय किती वेळा, तरी पण त्याला नाही होत, कामाला येत नाही. एकदा मोडला होता तर थोडासा कामी आलता कसा तरी, सुरुवातीलाच मोडलेला आलता. पण आता दोऱ्याने बांधून पण नाही कामाला येत काही. आता मी दुसरा ऑर्डर केला आहे मिशोवरून. वायरलेस स्पीकर एक आणि स्टँड एक आहे. माझं काम राहिलं आहे, ह्याच्यामुळं मला व्हिडिओ शूट करता येत नाहीत. मी सकाळी ह्याच्यात पुऱ्या तळल्या होत्या, तेच तेलात मी बनवायला लागले मिसळ. ह्याच्यावर कशी बनवायची ती सगळी रेसिपी दिली. मी बरेच दिवस झालं बनवली नव्हती. फरसाण नाही आहे फक्त माझ्याकडं, ह्यांना सांगायला लागेल आणताना येताना. मसाला बनवून घेते मी आता. लसूण आहे, अद्रक आहे, खोबरं आहे.
मिसळ टाकली आता, भाजी 10 मिनिट शिजवायची. आता सगळं टाकून झाले बघा, एकदम मस्त कलर आला, लाल लाल छान. कोथिंबीर टाकायची आता वरून आणल्यावर. तर चपाती बनवून घेते मी. शिजल्यावर छान येते, मिळून येते भाजी. कमी गॅसवर शिजवते आता. छान तरी आली आता, शिजली. आता आपली मिसळ तयार आहे खाण्यासाठी. त्यांना सामान सांगितले, कोथिंबीर, लिंबू, फरसाण सांगितले त्यांना येताना. आता राहिलेली मटकी आपल्याला अशीच कोरडीच ठेवायची. धुतली तर खराब होते, बुरशी येते त्याला. अशीच ठेवल्यावर टिकती बरेच दिवस. फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी आता अशीच. झाकण लावून ठेवायची, आहे तशीच राहते. झालं, लागल्या सुट्ट्या. आता करामती कमी करायच्या जरा. परेशान नाही करायचं. सरक, ते आत्ताच बसलं होतं, आत्ताच उठून गेलंय. परेशान नाही करायचं आता, नाहीतर मग ते डोक्याला माझ्या हे लावावं लागून. काय रे, नवरत्न तेल. रात्री कसं दीदीने नवरत्न तेल लावून चोळलं होतं. हो ना, पण तुझं कशाने डोकं दुखतंय? हो, तुला काय कशाच टेन्शन आहे? हां, थोड्या वेळाने लावते. हां तुला अजून एक अंड देईल तो. मी कपडे पण वाळायला टाकले नाहीत एवढे वेळ, तिथं बसला होता. तर आपण काय करूतो, ही कुंडी उचलून इकडं पलीकडे ठेवतो तिकडं, म्हणजे त्याला पण टेन्शन नको आणि आपल्याला पण नको. पिल्ले दिवस तर पिल्ले निघते त्याच्यामधून काही दिवसांनी. नको, राहू दे, सरक. हात नाही लावायचा, फेकून देईन ते, घ्यायचं नाही ते जवळ. कबूतर पाप लागत असतं. कबूतर ढकलून देईन ना घरट्यातून खाली अंड. हात नाही लावायचा, कळतंय ना? हात नाही लावायचा. कृष्णा, पुरी आवडली? नको रे, एवढे जवळ जाऊ नको, घाण असते ते. कृष्णाला पुरी आवडली? पुरी आवडली तुला? त्याला ॲलर्जी मोबाईलची. कांदा एकदम बारीक कापायचा ना. कृष्णा बोला. हाताने थोडंसं घ्या. तिखट आहे, जास्त खायचं नाही. थोडंसं घे. कृष्णा तुला? हा, खेळायला नाही जायचं आता. हे खा ना, बघ ना. मला फोटो काढायचा. कुणाला देतात ते बनवून?
फोटो काढून तुला पाठवतो ना. ना खाऊन सांग मला कशी झाली तर. पटकन खाऊन सांग मला एक घास. माझ्याच्याने कशी झाली तर मिसळ पाव. छान झाली. थँक्यू. तुम्हाला आवडली का नाही दीदी? चल. आणि मला हे काय दिले असलं? कुणाचं आहे ताट? कुणाचं आहे? मगाशी घेतलं होतं कोणतरी वाढून. 2 वाजले 2. कांदा नाही घ्यायचा, कोथिंबीर घेऊ शकतो. काय चव, जिबीला चटकाय रे बाबा. कृष्णा चल ना. कुठे गेला कृष्णा? खा.